माझा EMI आत्ता शेवटचा 6 महिन्याचा EMI बाकी आहे. तो एकदा झाला की मी मनासारखं जगणार आहे. सगळं पुढच्या कार्यक्रमाला भेटले, मी म्हटलं मनासारखं जगताय? तर मला नाही रे, पुण्याला एक सेकंड होम घेतलं, त्याचा EMI स्टार्ट झाला. एक्सटर्नल जे प्रेशर्स असतात, म्हणजे मी जे केलं त्याच्यामध्ये माझ्यामध्ये क्लॅरिटी असल्यामुळे दॅट वॉज नॉट चॅलेंजिंग फॉर मी. बट फर्स्ट 3 years I did not dare to tell anybody outside my family that I have taken this decision. आणि त्या मनासारखं जगण्याच्या प्रोसेसमध्ये मला स्वतःला फार रिलॅक्स वाटायला लागलं, मेंटली, इमोशनली. सो ती जी स्टेबिलिटी होती ती मला स्वतःत सापडायला लागली. सकाळी उठल्यानंतर मी काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक्साइटेड आहे, ही खरी गंमत आहे. द वाय दिस इज अ नीड ऑफ द आवर, की तुम्हाला व्हाय सापडला पाहिजे.